कोणचा? गल्लीतल्या कुत्र्याचा. हाय गाईस. हे दादवा दाद. ग्राउंड आहे भावा तसं भारी, लय लय भारी भावा, लय भारी. आमचा असं विचार चाललाय गाईस की उद्या क्रिकेट खेळायला यायचं आणि हा ग्राउंड येतो, तर बोललो ग्राउंडवर जरा राऊंड मारून येते, बघू दे कसं काय. क्रिकेट खेळायला ते भारी वाटतं. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे तुम्ही? आय होप मजेत राहा, मजेत राहा, खुश राहा. तर गाईज चाललो होता मंदिरात, बोलते सॉरी मंदिरात पण गेलो नाही मी, जरा आज लेट उठलो, बोललो मंदिरात थोडा उद्याच जाऊ. सो चाललो मी जिमवरून मग मंदिरात जाऊ. चलो. अरे अरे अभिजीत छान. तर गाईस जस्ट जिमची घरी आलो. आमचा असा विचार चालला आहे गाईस की उद्या क्रिकेट खेळायला यायचं आणि हा ग्राउंड येतो, तर बोललो ग्राउंडवर जरा राऊंड मारून येते, बघू दे कसं काय. आम्ही इथं खेळायचो, तर आम्ही एक दोन वर्ष आधी आम्ही इथे गेलो होतो, लहान म्हणजे 1-2 वर्ष आधी इथे खेळायचो. बोल बघू दे ग्राउंड वगैरे कसं आहे. हा बघा पूर्ण भारी केलं एकदम, फक्त एवढा पीच जरा नीट करायला लागेल बस. आम्ही बघायला आलो आहे बघा, जिमशी डायरेक्ट इकडं आलो घरी. अरे ते यायला तो लय लांब झाला, तो नाही हे का इथून एका आपण इथं एका बॅटिंगचा या तिकडे डायरेक्ट 6. ग्राउंड आहे भावा तसं भारी, लय लय भारी भावा, लय भारी. गाईस तर अशा प्रकारे आमचं डन झालेलं आहे इथे खेळायला यायचा. आता उद्या 7:30 यायची सकाळी. सो देखते, चलो जाते अभी घर पे, मंदिर जाने का है. तर गाईस जस्ट मंदिरातून घरी आलो. देवाची गाईस सजावट जी होती ना, म्हणजे असं मी नाही, देव माझ्याकडून करून घेतो, मीही केले असं नाही बोलत की मीच केली. होता एक मुलगा, पण तो मग मित्र होता, पण देवाने आमच्याकडे करून घेतली. काय देव दिसत होता गाईज माझा. अशा गोष्टी मला लय लय भारी वाटतात. तर गाईज मंदिरातून आलो घरी. आता कालपासून मी तुम्हाला बोललो नाही, मी सोमवारचा तुम्हाला माहिती उपवास असतोच, पण रविवारी काल महाशिवरात्री त्याचा उपवास पकडलेला. म्हणजे कालचा जो उपवास होता तो आज दुपारी सोडता होता, यांनी सगळ्यांनी सोडला दुपारीच. मी बोललो मी डायरेक्ट संध्याकाळी सोडले. म्हणजे ज्या टायमाला मी आपलं सोमवारचा जो सोडतो ना, ज्या टायमाला त्याच टायमाला बोलून सगळं सोडेल म्हणजे उपवास. सो कालचा उपवास पकडून म्हणजे आज म्हणजे मी फक्त बोलतात ना, फक्त केलीच्या वेफरवरतीच आहे अजून काल सकाळपासनं. सो गाईस आता कौशल्य सांगितलं पनीर चिल्ली. आता बघू पनीर चिल्ली आणि चपात्या केलं. मम्मी पण कुठेतरी बाहेर गेले वाटतं, कीर्तनाला कुठेतरी गेले वाटतं बसायला, माहीत नाही मला बोलत होते तिथं आणले कुठं. सो
मला बोलते की चपात्या वगैरे करून ठेवल्यात मी, फक्त मग कौशलला पनीर चिली आणायला. म्हणलं ठीक आहे. सो आता कौशलला सांगितलं पनीर चिली आणायला. जेवून घेतो. आज 8:30 व्हायला आले. हे बघा तो ग्राउंड वगैरे बघण्यात, परत तो मंदिरात वगैरे जाण्यात, म्हणून जरा टाइम झाला. सो अभी कल बहुत मजा आने वाला है क्रिकेट खेलने के लिए. देखते हैं कैसा क्या है. मला आता टाईम आहेच. बघू आता. मग पहिले कल्याणला जायला लागेल, सकाळी जायला लागतं ना कल्याणला. सो बोलू बघू कसं काय. थोडा एक अर्धा पाऊण तास जरा लेट होईल, पण करीन पोरं घेतील करून ॲडजस्ट. पण गाईज एवढी मजा येणार आहे ना क्रिकेट बोलल्यावर. क्रिकेट मनात, ते सगळ्यांच्या मनात आहे क्रिकेट, सगळ्यांच्या. सो त्याची पण हे सगळी बोलणी वगैरे करून झाली. कोण किती कधी येणार आहे, कोणत्या वाजता. सगळं 7चा टायमिंग आहे सकाळचं. बघू कसं काय पोरांचा. मला 7:30 पावणे 8 तर होतीलच. बघू. पण खेळायला जायचीच आहे. मी काय करेन, सकाळी उद्या उठीन, ते कल्याणला पोरांना सोडून येईल. सोडून आल्यावर ट्रेनने येताना मी ट्रेनने येतो ना, ट्रेनने येईन येताना मी. आणि मग क्रिकेट खेळत जाईल. क्रिकेट खेळून मग जरा क्रिकेट खेळून मग डायरेक्ट मंदिरात जाईल, म्हणजे टेन्शन नाही. सो आता जेवून घेऊ. चलो. माझ्या इच्छा झाली गाईस पाणीपुरी खायची. बघू आता साक्षी कुठे, साक्षीला विचारायला लागेल. कारण की साक्षी ही मेरा आधार आहे. म्हणजे खाण्याच्या बाबतीत. कारण की तिला, म्हणजे मला तिलाच घेऊन जायचं वाटतं कुठं ना कुठं. सो बोललो तिला घेऊन जाऊ. आता बघू ते कुठं आहे की नाही, आले की नाही आले असेल क्लासवरून. सो बोललो पहिले उपास सोडू दे, मग बघू पाणीपुरीचं कसं काय. चलो गाईस. हाय गाईस. पाणीपुरी खायला जायचं होतं गाईस. वाजलं बघ की आज 12 वाजवायचं ना, 12 वाजवायचं. सकाळी काय झालं माहितीये का, सकाळी स्कूलमधून आलास मी आणि मम्मी थांब फोन दे चार्जिंगला लावायला. सकाळी उद्या क्रिकेट खेळायला ते भारी वाटतं. सुजणार. ए पडदे कधी येते रे कौसा. हो लय आवडला ब्लॉग. 35 मिनिटं आहे, पण असं वाटलं नाही बोरिंग नाही झाला. मी बोला 35 मिनिट टाकलंय, पण लोक बोलतील जायला एवढा मोठा काय नाही का. पण लय व्ह्यू केलेत. 150 व्ह्यू झालेत. ते नाही येणार बाबा, ते कशी केलं बघितलं तुम्ही. ए ऐक ना, सकाळी हा स्कूल वरनं आला आणि बॉल खेळत होता. मम्मीने दिली एक ठेवून काढली. आले ना. तुम्ही व्लॉग नाही बघितला का. नाही मांडी नाही, ते पाय दोन्ही पाय एकमेकांना ला ना बावलट. हा आता कर. अरे ते बारीक पाय असं त्यांचं होईल मला. हे भारी आहे का रिॲक्शन. हे बघ हे कसला भारी झालंय. तिकडं कुठं काहीच दाखवते तू. हे काय मंगळसूत्र, हे काय मंगळसूत्र. मंगळसूत्र ना. अरे तो कोणता. गल्लीतल्या कुत्र्याचा.
याचा सगळ्यात पहिले शिवाजी मी आज अख्खा दिवस झोपली नाही. मी आज अख्खा दिवस झोपली नाही ना मम्मी. मी अख्खा दिवस झोपले. अख्खा दिवस क्लास शाळा क्लास नव्हता ना, शाळेला सुट्ट्या लागल्या. घरात झोपाची कामं करते बघ. झोपणं खूप इम्पॉर्टंट आहे जगात. मला खायला नाही दिलं तरी चालेल, झोप द्या. काय केलं? आपण दोघं सेम आहे. सकाळी ट्रिपला गेलो. हे दादवा दाद एक नंबर. सगळं हाताने बनवलंय ना. थांब ना, फीट बसव ना तू. खूप जड आहेत ते, म्हणून ते बसत नाही. नाही असं इथं साखळी लावावं लागेल तेव्हा तो असा बसत ना. आता गळतोय ना तो. उचल ना. कोण बोलतोय? माणूस बोलतोय. मैटर हो गया गाइस. गाइस मैटर हो गया. तर गाईस आता झोपायची वेळ झाली. आमचे पाणीपुरी खायचं. माझा इच्छा काय आता काय हे झाले. म्हणजे जेवलो पक्का दिलाही जेवलो. सो बोललो तर साक्षीला बोललो तू लेट आली, आपण जाऊ आता उद्या किंवा परवा जाऊ. सो गाईस आय होप तुम्हाला असा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.